माझं नाव राहुल आहे आणि माझ्या मम्मीचे नाव श्वेता आहे. माझ्या मम्मीचे वय 45 आहे आणि माझे वय 20 आहे. माझे वडील लहानपणीच वारले. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझ्या चुलत दादाचे लग्न होते. लग्नाच्या दिवशी त्यांच्या घरून निघताना रात्रीचे 12:30 वाजले होते. मी आमची बाईक घेऊन निघालो आणि मागे मम्मी बसली. रात्री उशीर झाल्यामुळे आणि दिवसभर थकल्यामुळे मी गाडी फास्ट चालवू लागलो कारण एवढ्या रात्री रस्ता खाली होता. रस्त्याच्या वळणावरती आमची बाईक स्लिप झाली आणि आम्ही दोघे खाली पडलो. मी पुढे असल्यामुळे मला जास्त काही लागले नाही, पण मम्मी मागे असल्यामुळे तिला जास्त लागले. मी मम्मीला उठवले आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिकडे डॉक्टरांनी तिच्या एका हाताला आणि एका पायाला प्लास्टर केले. मला जास्त लागलं नसल्यामुळे माझी फक्त मलमपट्टी केली. मग मी मम्मीला उचलून घरी आणले. माझ्या घरी आम्ही दोघेच असल्यामुळे मलाच तिची सगळी काम करायला लागणार होती आणि जवळपास आमचे कोणी नातेवाईक देखील नव्हते. घरी गेल्यावर मी माझे कपडे काढले आणि फ्रेश झालो. मग मी मम्मीचे कपडे काढू लागलो. मला कसतरी वाटत होते, पण माझ्याशिवाय कोणी करणार नव्हतं. मी तिला बेडवर झोपवले. तिने ब्लाऊज काढला. ती आत ब्रा नाही घालायची. मग तिने साडी आणि परकर काढला. ती आता माझ्या समोर फक्त चड्डीवर होती. मग मी कपाटातून तिची मॅक्सी आणली आणि तिला घातली. दिवसभर दमल्यामुळे आणि आम्हाला लागल्यामुळे आम्ही गाढ झोपी गेलो. सकाळी मी उठून आंघोळ केली. मग मम्मी उठली आणि मी तिला पकडून बाथरूममध्ये घेऊन गेलो. तिने तिची मॅक्सी काढली पण चड्डी नव्हती काढली. तिने कंबरेच्या वरती साबण लावले आणि अंग धुवून टाकले. तिने अंघोळ झाल्यावर तिची चड्डी खाली केली आणि लगेच टॉवेल गुंडाळला. मग मी तिची चड्डी गुडघ्यातून काढली. मग तिला बेडरूममध्ये घेऊन आलो. तिने अंग पुसले. मी तिला टॉवेलवरच चड्डी घातली आणि मॅक्सी घातली. पण मी तिची पुच्ची बघितली नव्हती. मम्मीचा पाय प्लास्टर केल्यामुळे मी ऑफिसला 15 दिवसांची सुट्टी घेतली. मी घरातली सगळी कामे आटपली आणि मम्मीच्या बाजूला जाऊन पडलो. थोड्या वेळाने मम्मीने मला तिला लघवीला झाले असे सांगितले. मग मी तिला उचलून बाथरूमला घेऊन गेलो. तिच्याकडे पर्याय नव्हता. तिला बसता येत नसल्यामुळे तिला माझ्या समोर नागड व्हायलाच लागलं. मी तिची चड्डी काढली आणि आता ती माझ्या समोर नागडी होती. मी पाहिले की तिच्या पुच्चीवर खूप केस होती. ती थोडी खाली वाकली आणि लघवी करू लागली. लघवी झाल्यावर मग मी तिची चड्डी घातली. आम्ही दुपारी जेवण केले आणि दुपारी थोडा वेळ झोपायला जाणार होतो. तेव्हा मम्मीने तिला पुन्हा लघवीला जायचं आहे असं सांगितलं. तेव्हा ती तिची चड्डी काढायला लागली. मी तिला म्हटलं की सारखं चड्डी काढण्या आणि घालण्यापेक्षा तू घालूच नकोस. तर ती हो बोलली. दिवसातून 3-4 वेळा मी तिला लघवीला घेऊन गेलो आणि तिची पुच्ची पण बघितली. तिची पुच्ची गुलाबी होती. तिची पुच्ची बघून मला तिला झू वाटायचं. आम्ही रात्रीचे जेवण करून झोपायला गेलो. थंडीचे दिवस चालू होते आणि आमच्याकडे एकच ब्लँकेट असल्यामुळे आम्ही दोघे एकाच ब्लँकेटमध्ये झोपलो. थोड्या वेळाने मला मुतायला आली. रात्री जेव्हा मी मुतायला जायला उठलो तेव्हा मी ब्लँकेट काढला तर मम्मीची मॅक्सी कंबरेपर्यंत वर झाली होती आणि तिची नागडी पुच्ची दिसत होती. ते बघून माझा लंड उठू लागला होता. मग मी जाऊन मुतून आलो. मी पाहिले तर मम्मी तेव्हा घोरत होती. त्याचा फायदा घेऊन मी हळूहळू मम्मीच्या कंबरेवर हात लावला. हात खाली सरकवत मी तिच्या पुच्चीवर नेला. तिचे झाटे बोटांना लागत होते. तिची पुच्ची खूप मुलायम होती. मी हळूच माझे एक बोट तिच्या पुच्चीत घुसवले. तिची पुच्ची आतून गरम होती. तिने औषधे खाल्ल्यामुळे गाढ झोपली होती. म्हणून मी अलगद माझे तोंड तिच्या पुच्चीजवळ घेऊन गेलो. तिच्या पुच्चीतून हलकासा लघवीचा वास येत होता. मी माझी जीभ बाहेर काढून तिच्या पुच्चीला हळूच चाटू लागलो. लघवीची चव होती थोडी. तिची पुच्ची 2 बोटांनी फाकवून मग चाटू लागलो तशी ती थोडी हलली. मी थोडा घाबरलो म्हणून मी लगेच झोपायचे नाटक केले. थोड्या वेळाने ती पुन्हा घोरू लागली. मी उठलो. मग मी पुन्हा पुच्ची चाटली आणि झोपी गेलो. सकाळी मी माझं आवरून मम्मीला आंघोळ घालायला घेऊन गेलो. मी तिची मॅक्सी काढली. आता ती माझ्या समोर नागडी होती. तिने सांगितलं की तिला संडासला जायचं आहे. तर मी तिला संडास बाथरूममध्ये घेऊन गेलो. तिचा एक पाय प्लास्टर केल्यामुळे तिला बसायला होत नव्हतं. तर मी तिला पकडून खाली बसवलं. तीच करून झाल्यावर ती धुवू लागली. तर एका हाताने तिला जमत नव्हतं. तर मी तिला धुवू का विचारले तर ती हो बोलली. मग मी तिचा बोचा धुतला.
मग मी तिला आंघोळ घालायला घेऊन गेलो. तिने अंगावर साबण लावले आणि पुच्चीवर पण. तिला पाठीमागे साबण लावायला जमत नव्हतं तर मी साबण लावला. पाठीवरून खाली जात मी तिच्या बोचालाही साबण लावले. बोचाला साबण लावताना मी माझे मधले बोट तिच्या बोचाच्या होलावर लावले. मग आंघोळ घालून मी तिला मॅक्सी घातली. कालच्यासारखं आज पण मी तिच्या घोरण्याची वाट बघू लागलो. अंथरुणावर पडल्यावर अर्ध्या तासाने ती घोरू लागली. मग मी तिची मॅक्सी वर केली आणि बोट घालू लागलो. मग खाली वाकून तिची पुच्ची चाटू लागलो. माझा लंड कडक ताटला होता. पुच्ची चाटून झाल्यावर मी माझा लंड शॉर्टमधून बाहेर काढला आणि हळूहळू पुच्चीवर फिरवला. मी माझ्या लंडाची स्किन मागे केली आणि पुच्चीत घुसवू लागलो. तिची पुच्ची खूप टाईट होती. मी 2 बोटांनी पुच्ची फाकवली आणि लंड घुसवला. काय सांगू तुम्हाला, खूप भारी फिलिंग होती ती. मी 2-3 शॉट मारले आणि मम्मी थोडी हलली. मी लगेच झोपायच नाटक करू लागलो. ती मला उठवून लघवीला घेऊन जायला बोलली. माझी गांड फाटली. मी विचार करू लागलो हिला माहीत पडले तर नाही ना. मग तिला लघवीला घेऊन गेलो. मग मी तसाच झोपलो. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. मी तिला शॉट देताना ती हलली आणि लघवीला झालं असं सांगितला. मला समजलं होत की मी काय करत आहे हे तिला समजलं आहे. परत मी पुन्हा तस केले नाही. एका आठवड्याने तिच्या हाता आणि पायाचे प्लास्टर काढले. आता ती स्वतःच सगळी कामे करत होती. एक दिवस आम्ही असेच गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मम्मीने त्या दिवशीचा विषय काढला. ती मला विचारू लागली की मला प्लास्टर लावलं होत तेव्हा रात्री तू माझ्यासोबत काय करायचास. मी बोललो, कधी म्हणजे काय केल. मम्मी बोलली, काहीच माहीत नाही तुला. खरंच माझी मॅक्सी वर करून काय करत होतास. मी बोललो, कधी. मी तर झोपल्यावर डायरेक्ट सकाळी उठायचो आणि मधी तू उठलंस तर उठायचो. मम्मी बोलली, किती खोटा बोलतोस रे, माझी शपथ घेऊन सांग. मी काहीच बोललो नाही. सगळं गपचूप एक होतो. मम्मी बोलली, काय शपथ घेणार तू, लाज वाटते का तुला. स्वतःच्या मम्मी सोबत असा करतोस. स्वतःच्या मनाची तरी लाज ठेव. आणि तिने माझ्या कानाखाली जोरात मारली. मी बोललो, त्यात काय चुकीचं आहे. मला तू आवडतेस तर काय करू. आणि हे कोणाला माहीत पडणार आहे. तिने अजून एक कानाखाली मारली. मी तिला सांगितलं, तुझ्याशिवाय तरी कोण आहे माझं. ती माझ्यावर भडकली आणि यापुढे कधीच बोलायचं नाही माझ्याशी असं बोलून मग ती जाऊन बेडवर पडली. या पुढील कथा ऐकण्यासाठी मजेदार कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.